ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 121 अध्याय 6 आत्मसंयम योग। श्री गणेशाय नमः। आता दुजे हन होते की एकची हे आईते, ऐशी ये विवंचने पुरते पुरेची ना। गगनी गगन लया जाये, ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके। म्हणूनी तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावा आतू पैठी कीजे। अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी, ते पाहे पा वैखरी दुरी ठेली। आता द्वैत होते म्हणजे मी वेगळा व आत्मा वेगळा होता की हे स्वरूप स्वतः सिद्ध एकच होते, असा वाद त्याची विवंचना व वाटाघाट करण्यापुरता देखील उरत नाही। गगन गगनात लय पावते म्हणजे चिदाकाश ब्रह्माकाशात लय पावते, अशी जी काही स्थिती आहे त्याचा जो अनुभव घेतो तो ती स्थिती स्वतःच होऊन राहतो। म्हणून तेथीची मातू म्हणजे त्या स्थितीची गोष्ट शब्दांनी वर्णन करता येत नाही। जेव्हा ती गोष्ट संवादाच्या गावी येईल म्हणजे संवादाच्या कक्षेत येईल तेव्हाच ती सांगता येईल। अर्जुना, एरवी जरी सहज विचार केला तरी जी वैखरी वाणी मनातील अभिप्राय सांगण्याचा अभिमान बाळगते ती सुद्धा या ब्रह्मस्थितीपासून दूर ठेली म्हणजे दूरच राहिली आहे। भ्रुलता मागिलीकडे तेथ मकाराचेची आंगन मांडे, सडे या प्राणा साकडे गगना येता। पाठी तेथेची तो भेसळला, तै शब्दाचा दिवो मावळला, मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा। आता महाशून्याची या डोही, जेथ गगनसीची थावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा या। म्हणून आखरा माझी सापडे की कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा। भ्रुकुटीच्या मागील बाजूस म्हणजे आज्ञाचक्रात मकाराचे देखील अंग न मांडे म्हणजे स्वरूप राहत नाही। इतकेच नव्हे तर गगनात म्हणजे ब्रह्मारंध्रात येण्यास प्राणाला देखील साकडे म्हणजे संकट पडते। नंतर तो प्राणवायू जेव्हा ब्रह्मारंध्रात मिसळतो तेव्हा शब्दाचा दिवा मावळतो, मग जेथे आकाश तत्वाचा देखील लय होतो। आता महाशून्याच्या म्हणजे अव्यक्त परब्रह्माच्या डोहात जिथे गगनाचा देखील ठाव लागत नाही तेथे या शब्दाचा काय ठाव लागणार सांग बरे। ह्या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल म्हणजे शब्दात सांगता येईल किंवा कानाने ऐकता येईल अशी खरोखर नाही, हे त्रिवार सत्य आहे। जे काही दैवे अनुभविले फावे, तै आपणची हे ठाकावे होऊन या। पुढती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती हेची, बोलावे आता वायाची धनुर्धरा। ऐसे शब्द जात माघवते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेथ न शिरे विचाराचा। जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व। जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा। जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले। जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे। जेव्हा कधी दैवयोगाने ती स्थिती स्वानुभवाने फावे म्हणजे प्राप्त होईल तेव्हा आपणच ती स्थिती होऊन राहावे असे वाटते। हे अर्जुना, ब्रह्माशी असे तद्रूप झाले की पुढे जाणण्यासारखे असे काहीच राहत नाही। म्हणून हे सर्व असो, याविषयी आता अधिक बोलणे व्यर्थच होय। याप्रमाणे शब्दजात जेथून माघारी फिरते तेथे संकल्पाचे आयुष्य पूर्ण होते म्हणजे संकल्प करण्याची प्रक्रिया समाप्त होते आणि विचारांचा वारा देखील तेथे शिरत नाही। जे परमात्म तत्व उन्मनी अवस्थेचे म्हणजे मनरहित स्थितीचे लावण्य आहे, जे तुर्य अवस्थेचे तारुण्य आहे,
आणि जे अनादी म्हणजे आदी व अंतरहित व अगण्य म्हणजे अमर्याद आहे, जे विश्वाचे मूळ व आधार आहे, जे योगद्रुमाचे म्हणजे योगरूपी वृक्षाचे फळ आहे आणि जे आनंदाचे केवळ चैतन्य आहे, जे आकाराचा शेवट आहे, जे मोक्षाचा एकांत म्हणजे निश्चयाचे ठिकाण आहे आणि जेथे आदी व अंत विरून जातात, जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जे महातेजाचे तेज आहे म्हणजे ज्याच्यापासून सूर्याला तेज मिळते, हे पार्था सारांश म्हणजे जे माझे निजस्वरूप होय, ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपा आली, देखोनी नास्तिकी नेकिली भक्तवृंदे, ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहले जे पुरुष, जयाचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी, आम्ही सधन हे जे सांगितले, तेची शरीरी जिही केले, ते आमुचेनी पाडे आले निर्वाळले या, परब्रह्माचे नि रसे देहाकृतीची ये मुसे, वोती व जाहले तैसे दिसती आंगे. नास्तिक लोकांनी भक्तवृंदांचा जेव्हा छळ केला, तेव्हा हे जे चतुर्भुज रूप व्यक्त झाले, ते म्हणजे त्या निर्गुण स्वरूपाची रूपाला आलेली शोभा होय. असे हे महासुख अनिर्वाच्य व अवर्णनीयच आहे. परंतु याची प्राप्ती होईपर्यंत ज्या साधकांचे प्रयत्न अव्याहतपणे चालले, ते पुरुष स्वयमेव सुखरूपच झाले. आम्ही हे जे अष्टांग योगाचे साधन सांगितले, त्याचे अनुष्ठान ज्यांनी आपला शरीरधर्म पाळून केले, ते योगाभ्यासाने शुद्ध होऊन आमच्या योग्यतेला आले. त्यांची अंगे देहाकृतीच्या मुशीत परब्रह्माचा रस ओतून केलेल्या मूर्तीप्रमाणे तेजस्वी दिसतात. जरी हे प्रतिती हन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके, तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे, का जे आपण आता देवो, हा बोलिले तो जो उपावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती, हे सांगती याची रीती कळले मज. जर हा अनुभव अंतःकरणात प्रतीत झाला, तर हे अवघे विश्व त्याच्यासाठी झाकल्यासारखे होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण सांगता ते सत्य आहे, कारण देवा, आपण आता जो उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे, म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मसाक्षात्कार होतो. दृढ निश्चयाने याचा जे अभ्यास करतात, ते निसंशयपणे ब्रह्मत्वाला प्राप्त होतात. हे आपल्या सांगण्याच्या रीतीवरून मला चांगले समजले. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.